श्रावण तर काय झालं, घे की नॉनव्हेज. अगले का श्रावणात नॉनव्हेजला हात पण नाही लावत बाबा मी, खायचं तर दूरच राहिलं. एक मिनिट, तू कधीपासून असे फालतू ट्रेंड फॉलो करायला लागलास? एक्सक्यूज मी ताई, काय म्हणालात तुम्ही? कुठे काय? श्रावण पाळणे हा फालतू ट्रेंड वाटतो का तुम्हाला? नाहीतर काय, एरवी वर्षभर खायचं आणि श्रावण आलं की नको नको मनाने खायचं, फालतू नाटक करायची. हो, श्रावण पाळणे ही वर्षानुवर्षे चालत आलेली आपली परंपरा आहे. त्याला आध्यात्मिक, धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व देखील प्राप्त झालेलं आहे. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी, गोकुळाष्टमी, मंगळागौरीचे व्रत, पोळा, रक्षाबंधन यांच्यासारखे आपले सण असतात. आणि सणासुदीच्या दिवशी तरी किमान आपण नॉनव्हेज खात नाही. आणि वैज्ञानिक दृष्ट्या सांगायचं झालं तर श्रावण महिना हा अनेक पशुपक्ष्यांचा, मास्यांचा प्रजनन काळ असतो. श्रावणामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव देखील जास्त असतो. आणि श्रावण महिन्यामध्ये एकंदरीत आपली पचनशक्ती जी आहे ती थोडीशी मंद असते. त्यामुळे नॉनव्हेज न खाणं हे आपल्या शरीरासाठी वैज्ञानिक दृष्ट्याही चांगलंच असतं. आणि एवढं सगळं सांगूनही जर समजा तुम्हाला पटत नसेल तरी श्रावण महिना पाळण्यासाठी एक कारण बाद झालं, आणि ते म्हणजे आपण हिंदू आहोत. त्यामुळे तुम्हाला पाळायचा असेल पाळा, नसेल पाळायचा नका पाळू. पण तो पाळतोय तर किमान त्याला टोकू तरी नका. आणि त्याला फालतू ट्रेंड तर अजिबात म्हणू नका प्लीज. कारण कसं आहे, आपल्या संस्कृतीची, आपल्या परंपरांची जर आपणच कदर केली नाही तर बाकीच्यांकडून कायच अपेक्षा ठेवणार ना. हो बरोबर आहे दादा तुमचं. दादा, चिकन थाळी कॅन्सल करा, 2 व्हेज थाळी द्या.